तर मित्रांनो आता वाजलेले आहेत सकाळचे 10:20. आपण आता महाकाली केव्स क्रॉस करणार आहोत आणि आजचा दिवस आहे मित्रांनो आपल्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्र शासनाकडून आहे ना मुंबईकरांना एक नवीन भेट दिली आहे आणि ते भेट काय आहे ते आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे. काही क्षणामध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत. आपण माझ्यावर ह्या जर्नीमध्ये कंटिन्यू करा. या जर्नीमध्ये भरपूर काय माहिती आपल्याला भेटणार आहे. हे जोगेश्वरी विक्रोली लिंक रोड आहे. तर आपण इथून आता घेणार आहोत राईट. आपण आता सारीपुत नगर क्रॉस करत आहोत. तर समजा ना की इथून एक 10 मिनिटांमध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. हे राईट साईडला जे आपल्याला दिसत आहे ना मित्रांनो हे आहे सिप्स. तर मित्रांनो बघा इथे बोर्ड आहे मेट्रो स्टेशन आहे. हे समोर आहे मित्रांनो आपलं डेस्टिनेशन म्हणजे RAJVLR मेट्रो स्टेशन. तर मित्रांनो हे आहे आपलं नवीन RAJVLR मेट्रो स्टेशन. तर आजपासून ना लोकांसाठी मेट्रो स्टार्ट होत आहे. कॉमन पब्लिक आजपासून ट्रॅव्हल करू शकतात आणि 11 वाजता पहिली मेट्रो इथून स्टार्ट होणार आहे. RAJVLR पासून ते BKC साठी जाणार आहे आणि BKC वरून पण सेम टाईमला अजून एक मेट्रो इथे येणार आहे. म्हणजे दोन्ही साईडनी आज लोक ट्रॅव्हल करू शकतात. तर अंडरग्राऊंड मेट्रो असल्यामुळे अजून एक्साइटमेंट आहे. मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत आहे आणि माझ्यावर आपण ह्या जर्नीमध्ये राहा. या जर्नीमध्ये मी पूर्णपणे एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन की किती किलोमीटरची जर्नी आहे, किती स्टेशन्स येतात. ते फक्त पिकअप अँड ड्रॉप ऑफ ओनली. सध्या हीच फॅसिलिटी, नो पार्किंग. तर मित्रांनो आज प्रवेश केल्यानंतर ना हे बघा हे लेफ्ट साईडला आहे ना हे तिकीट काउंटर आहे जिथून आपण आपले मेट्रोचे तिकीट्स घेऊ शकतात. तिकीट घेऊन आल्यानंतर इथे सिक्युरिटी चेक आहे आणि राईट साईडला बघा इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 मुंबई मेट्रो रेल प्रवास शुल्क इथे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर आपण RA लावतो, मी RA पकडेन. तर आपण RAJVLR त्यानंतर आहे सिप्स, MIDC अंधेरी, मरोळ नाका, SBIS विमानतळ, सहार रोड, CSI विमानतळ 2, सांताक्रूझ मेट्रो, बँड्रा कॉलनी, कोटक आणि त्याचे फेअर आहे. इथून आता समजा की हे आहे RA आणि RA वरून मला जायचं आहे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. तर फेअर किती आहे? 50 रुपये. या ट्रेनच्या काउंटरवरती आपण तिकीटसाठी आलो आहोत आणि सर्वात मोठा पॅसेंजर आपण इथे बघू शकतात. अरे लाजली, छोटी लाजली. लहानपासून ते वयस्कर सर्वांसाठी आज बोलतात ना एक्साइटमेंटचा दिवस आहे कारण सर्व पहिल्यांदा ट्रॅव्हल करणार आहेत. आणि फर्स्ट पॅसेंजर ज्याने आपलं तिकीट घेतलेलं आहे 1.5 घंटे से आप खड़े हो टिकट के लिए. एक BKC सिंगल. आपण आतलं सिंगल तिकीट घेत आहोत BKC साठी. थँक्यू. हे आपलं तिकीट घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जाऊया प्लॅटफॉर्मला. जेव्हा एखादी हिस्ट्री क्रिएट होते ना आणि त्याचा भाग आपण जेव्हा होतो तर हे वेगळंच फील असतो एक आपल्याला. आणि आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 त्या साईडला आहे. प्लॅटफॉर्म 2, 3 आणि वरती जाण्यासाठी आणि खाली येण्यासाठी बघा इथे ॲरो वगैरे दिलेला आहे. RAJVLR ब्लॅक अँड ब्लू कॉम्बिनेशनमध्ये जे कलर्स आहेत. हॉर्न वाजत आहे आणि ही आलेली आहे BKC साठी फर्स्ट मेट्रो. वाव, सुपर. आणि कलर पण एकदम वेगळंच आहे. वेलकम टू मुंबई मेट्रो लाइन 3. मुंबई मेट्रो लाइन 3 में आप सबका स्वागत है. यह गाड़ी 11 बजे BKC के लिए डिपार्ट करेगी. इथून BKC पर्यंत आपण ट्रॅव्हल करणार आहोत. तर मध्ये मध्ये काय स्टेशन्स येतात तेही आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. इथे एक रेड रिबन आहे. आपण इन्क्वायरी करूया की कशासाठी आहे रेड रिबन. इथे एक रेड रिबन आहे. तिथून पूर्ण बॅक साईड आहे ते महिलांसाठी आहे. कृपया कोणताही बेवारस सामानाची माहिती मुंबई मेट्रो लाईन 3 हेल्पलाईन नंबर घ्या. इथे हेल्पलाईन नंबर्स वगैरे असतात. आणि हे आहे सिटिंग अरेंज म्हणजे ॲट अ टाईम 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ॲज युजल 7 लोक इथे बसू शकतात. आणि इथे आपण बघू शकतात इथे ग्लास लावलेला आहे खूप सुंदर. आणि हे ग्लासला अशी ह्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. आणि रेलिंग सिंगल रेलिंग आहे. मध्ये 3 हँडलवाला रेलिंग आहे म्हणजे 3 रेलिंग आहे. आणि प्लस इथे इन केस काही एमर्जन्सी असेल तर ते स्पीकर वगैरे पण दिलेलं आहे. ते एमर्जन्सी आहे. इथे बटन दिलं आहे प्रेस करण्यासाठी. बरोबर आहे. आणि इथे त्याची माहिती पण आहे. पुट द ॲक्टिवेशन बटन, वेट टिल अबाव ऑरेंज LED इज ब्लिंकिंग
आणि स्पीक टू ड्रायव्हर वॅन ग्रीन LED स्टडी, म्हणजे काही इश्यू असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर आपण इथून डायरेक्टली जो ड्रायव्हर आहे त्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो ह्याच्याद्वारे. हँडल्स पण छान दिलेले आहेत, म्हणजे ग्रिप वाईज ओके आहे, एकदम फर्स्ट क्लास आहे. सर अब अपने लगेज के साथ में ट्रैवल कर रहे हो तो ऑब्वियसली शायद आप कहीं बाहर जा रहे हो, ऐसे मुझे फील हो रहा है. मैं आज 11 बजे वाली पहली वाली मेट्रो लेके T2 तक जा रहा हूँ एयरपोर्ट पे. पोवई में रहता हूँ एंड देन मैं साकिनाका के वाया T2 जाऊँगा तो कम से कम 40 से 50 मिनट लग जाएंगे. यहाँ से ऐसे मेट्रो से जाऊँगा तो प्रॉब्ली 15-20 मिनट्स मैक्स. मेरे हिसाब से एयरपोर्ट के लिए ये सबसे बेस्ट है, बी टर्मिनल 2 या टर्मिनल 1, बिकॉज दोनों के लिए ट्रैफिक ऑन वेस्टर्न एक्सप्रेस वे या अदर एरियाज़ बहुत जैम रहता है हर बार. एंड देन इतनी सुविधा है, इतना लगेज स्पेस है, तो आई थिंक इट इज़ बेस्ट. गणपती बाप्पा मोरया, भारत माता की जय आणि वंदे मातरम या जय घोषने आपली जर्नीची सुरुवात झालेली आहे. आणि आरेवरून आता जस्ट ट्रेन सुटलेली आहे आणि BKCसाठी ही जर्नी सुरू आहे. आपली ट्रेन 6ला एंटर झालेली आहे. 6 स्टेशन आहे. कृपया दरवाजों से दूर हटकर खड़े रहें. प्लीज स्टैंड क्लियर ऑफ द डोर्स. बहुत अच्छा है, इतना जरूरी था ये जरूरी, बहुत ज़रूरी था ये आप लोगों के लिए. ट्रैफिक के लिए और हमारे लिए बहुत अच्छा था. इसके पहले अगर आपको बांद्रा जाना पड़ता था या आगे तो कैसे जाना तो अंधेरी से जाना पड़ता था. से अंधेरी जाना पड़ता हाँ. ट्रेन से फिर बांद्रा जाना पड़ता था. 5 मिनट का रास्ता है, 5 मिनट फटफट पहुंच जाएंगे. 6मधून पण काही पॅसेंजर्स आले आता ट्रेनमध्ये, त्यांची मुलाखत आपण घेतलेली. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना खूप बेनिफिशियल होणार आहे, जे त्यांना इथून 6वरून अंधेरीला जाऊन आणि बँड्राला जावं लागायचं बाय ट्रेन. त्यांच्यासाठी आता हे झालं की इथून त्यांना एक 5 ते 10 मिनटामध्ये ते BKCला पोहोचू शकतात. आता पण आहोत MIDC अंधेरीला. खूप एन्जॉय करत आहे आराध्या ट्रेनमध्ये. आराध्याची मजाच मजा आहे. कधी कालपासून आम्ही एक्साइटमेंट होतो की तिला घेऊन फिरून घेऊन एक राऊंड मारून येऊया. आज सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही वेटिंगला होतो. फर्स्ट तिकीट आमच्या मुलीने काढलं आणि प्रवास करून आलो तिला. आम्ही पहिल्यांदा प्रवास करतोय. बाकी मेट्रोमध्ये पण अंडरग्राऊंड मेट्रो हा आमच्या आपल्या आयुष्यामधला पहिला एक प्रवास आहे. आपण पाहिलं की छोटी आराध्य पण कशी एन्जॉय करते आहे. की माझ्याकडे बाईक आहे तरी पण मी फर्स्ट ट्रेन आहे त्यासाठी मी एक्सपिरियन्स घ्यायला आलो. असला ट्रॅफिक आपल्याला मेन ट्रॅफिक आहे. ट्रॅफिकच्या हिशोबाने बघितलं तर 80 रुपयांनी रिटर्न मी येऊ शकतो. नाहीतर असा 250-300 आहे येतो ऑटोमध्ये पण वन साइड. अजूनही काय पॅसेंजर ट्रॅव्हल करत आहे. आई एम फॉर्च्युनेट. मैं ट्रैवल किया है 20 years बैक USA में, एंड दिस इज द एक्सपीरियंस वर्थ लिसनिंग. आई एम वेरी ग्लैड India is progressing. We are able to see this thing happening in Bombay. It saves a lot of time, saves a lot of petrol, energy and all. It's wonderful and more wonderful because it is next to my building. Okay. So it's a walking distance. I can jump the wall and move into it. So it's fine, but I believe it will be more useful when it connects to Colaba. So it's a halfway run. When the run completes, it makes a lot of sense. But it's wonderful. So I was waiting for this since very long. And I used to travel by bike every day. So this is a big relief for us who works in BKC or vice versa. सर मुझे बहुत प्राउड फील हो रहा है. जो MIDC आने के लिए मुझे दिक्कत आती थी, यहाँ से बस का जो रिक्शा यहाँ मिलती नहीं थी, लेकिन इतना अच्छा लगा कि मैं 20 मिनट के अंदर मैं BKC जाऊँगा. बहुत प्राउड फील हो रहा है. बहुत मोदी सरकार गवर्नमेंट इज गुड, वेरी अच्छा डिसीजन है ये. गवर्नमेंट अच्छा काम कर रही है. मेरे ख्याल से ये हिंदुस्तान के लिए बहुत अच्छा है. फर्स्ट अंडरग्राउंड मेट्रो आणि ही पहिली ट्रेन आहे. म्हणजे हिस्ट्री क्रिएटेड आपण बोलू शकतो आणि त्या हिस्ट्रीचा भाग आपण पण होता. बरोबर आहे. काय फिलिंग आहे, काय बोलू. खूप एक्साइटमेंट होती आणि कधी चालू होतं आहे ह्याची आम्ही वाटच बघत होतो. स्पेशली माझ्या मुलीला 6 to BKCला तिचं कॉलेज असल्यामुळे आम्हाला वाटलं की खूप कन्व्हिनियंट होईल. आणि आज हा एक्सपिरियन्स आम्हाला खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. खूपच छान वाटतं आहे. आणि मेन म्हणजे तेच की अंडरग्राऊंड आणि काही गर्दी नाही, एकदम शांतपणे सगळा प्रवासी चांगल्या व्यवस्थित. नाहीतर खूप ट्रॅफिक आणि ह्याच्यामुळे
प्रॉब्लेम होता ती व्यवस्थित पोहोचू शकायची नाही कधी कधी कॉलेजला, तर ते हे खूप स्मूथली ती जाईल, वेळेत जाईल. वेल प्लॅन्ड आहे ते. मला ट्रॅफिक वगैरेमध्ये फसून मला 1 तास लागायचा. सो इट यूज टू बी व्हेरी हेक्टिक, खूपच त्रास व्हायचा. आता मेट्रोने जाणं म्हणजे खूप स्मूथली जाणं असं आम्हाला वाटतं आहे. सो वी हॅव गुड थॉट्स. चांगलं चाललं. कॉलेजचे मित्रमैत्रिणींना सजेस्ट करणार की तुम्ही हे? ऑफकोर्स, डेफिनेटली. हो हो. CSMI विमानतळ टर्मिनल 1 म्हणजे ज्यांना एअरपोर्टला जायचं आहे ते इथून हायलाईट करू शकतं. मुंबईचा पहिला अंडरग्राऊंड मेट्रो आहे. तर अंडरग्राऊंड बघा, सगळे स्टेशन आता मॅक्झिमम मला असं वाटतं की अंडरग्राऊंडच असणार आहे. जेव्हा अंडरग्राऊंडमधून ही ट्रेन जात आहे ना, तर त्याचा एक स्पीड पण जबरदस्त आहे. म्हणजे एक स्पीड मेंटेन करायला मिळत आहे ट्रेनला. आणि सेकंडली म्हणजे आपल्याला एक प्लेनमध्ये जो फील होतो ना, तो आपल्याला फील येईल. बहुत बढ़िया फील हो रहा है, बहुत अच्छा है. बस ऐसे ही पूरा जितने भी काम है सब जल्दी से जल्दी चालू कर दो. बस इतने सिवा और कुछ नहीं. बाकी हम मोदी सरकार से बहुत खुश है. तर आपलं आता नेक्स्ट स्टेशन आहे, आता हे सांताक्रूज मेट्रो. आपण सांताक्रूज मेट्रो स्टेशनला इथे पोहोचलेलो आहोत. स्टेशन नंबर 21. एकदम फर्स्ट क्लास. लगता है कि हमारी उम्र निकल गई, इससे पहले होना चाहिए था. पब्लिक ने मेहनत किया, गवर्नमेंट ने मेहनत किया है और अश्विनी भिड़े ने मेहनत किया है कि ये साकार हो सका. और हो सकता था 2-3 साल पहले ही हो जाता. कोविड आ गया, उसके वजह से रुकावट आ गई, थोड़ा डिले हो गया. हाँ, देर है. अभी हमारी तो उम्र ख़त्म हो रही है ना, इसलिए हमको मैटर करता है. आई वॉज वेटिंग फॉर दिस फ्रॉम द डे ऑफ इनॉग्रेशन. Deshmukh did it, but God forbid that COVID came. But it started in time. I hope the public keeps coming in daily, and when it starts up to Curve Parade, I think it should be packed and you'll get your money's worth. See, there are two things. You value money or time. और Bombay में time का value less. So I feel that this is the best. You pay a little more, but you'll get the benefit and you'll reach early, whether it be that side or this side. Okay. Without any traffic hazard. No, मैं तो यही बोलना चाहूँगा कि अभी जो शुरू हो गई है, ये पहले जैसे अपर मेट्रो शुरू थी तो वो भी अच्छी थी और ये भी अच्छी है. ये जैसे पहले शुरू हुई थी घाटकोपर से लेके लास्ट यारी रोड तक, तो उसमें भी जो सफ़र था सेम वैसे ही है. लेकिन ये अंडरग्राउंड जो शुरू हुई है, ये ट्रैफिक वगैरह से लिए दोनों मतलब ट्रैफिक के लिए बहुत अच्छी है कि ट्रैफिक से बहुत बचते हैं लोग. और ये तो 10 साल पहले शुरू हो जानी चाहिए थी मेरे हिसाब से. ये थोड़ा सा लेट हुए हैं लेकिन अच्छी है, शुरू हो गई है. लोगों का टाइम बचेगा, पैसा बचेगा. और ये पहले की सरकारों ने भी किया है, अभी की सरकार ने भी किया है. ये दोनों सरकारों ने, में पहले वालों ने भी किया, ऐसा नहीं कि नहीं किया, इन्होंने भी किया. और मिलजुल कर इसी तरह से करते रहे, बस मैं तो यही चाहूँगा. हाँ, मुंबई डेव्हलप हो. तर मित्रांनो, मेट्रोची आतमधली जर्नी इथे आपली संपत आहे. आपण आता BKCला उतरणार आहोत. BKCला मेट्रो पोहोचत आहे. तर इथे मी आपल्याला दाखवतो. बरेचसे आता मॅक्झिमम पॅसेंजर म्हणजे टोटल इथे BKCला उतरणार आहे. फायनली आपण BKC स्टेशनला बाहेर आलेलो आहोत. स्पेशली लेडीज लोकांसाठी कुठे व्यवस्था आहे ट्रेनमध्ये? त्यांना यायचं असेल तर कुठे त्यांना बसावं लागेल? फक्त लेडीज लोकांना बसायचं असेल? एक फर्स्टला आहे, एक मिडल आणि एक तिकडे लास्टला. 3 कोच एक फर्स्टला आहे म्हणजे मोटरमॅनचं बॅक साईड. हो, आणि एक मिडलला. एक मिडलला. हो, आणि एक लास्टला. आणि एक लास्टला आहे. हो, टोटली लेडीजसाठी हो. रिझर्व आहे. ही आहे मेट्रो. आणि जर आपण या अँगलनी पाहिलात ना, तर आपल्याला वाटेल की आपण एखाद्या हॉटेलच्या पॅसेजमध्ये उभे आहोत आणि प्रत्येक हॉटेलचे रूम आहेत. म्हणजे एवढं सुंदर आणि छान वाटत आहे. आणि आपण जर ट्रेनमधून इथे आलो तर हे RA वरून फर्स्ट ट्रेन BKCला आलेली आहे. आणि इथे लिहिलेलं आता ही ट्रेन रिटर्न जाणार आहे RAला. आणि ग्रीन सिग्नल बघा इथे दिलेलं आहे, ग्रीनमध्ये झालेलं आहे. ते खाली बघा आता इंडिकेटर चेंज झालेलं आहे. RA JVLR आणि 11:26ची ट्रेन ही बॅक टू
RAJVLRला जाणार आहे. आणि इथे आल्यानंतर आपण जेव्हा मेट्रोतून बाहेर येतो तर इथे लिफ्टची पण सुविधा आहे, जसं नॉर्मली असतो लिफ्टची सुविधा आहे. आणि हा समोर आपल्याला दिसत असेल ना, ही सेकंड मेट्रो, म्हणजे तिथून पण मेट्रो आहे, पण ग्लासेस असे लावलेले आहेत ना, म्हणजे कोणत्या अँगलनं असं फील होत नाही की आपण मेट्रो स्टेशनला आहोत. हे वेगळंच फील आहे, कारण ही ट्रेन आता रिटर्न जाणार आहे. आणि BKC वरून ही ट्रेन पुन्हा RAसाठी इथून निघालेली आहे. खरोखर मित्रांनो, एक वेगळं आणि बोलतात ना सुखद अनुभव. अंडरग्राऊंड मेट्रोमधून मी आज फर्स्ट टाइम ट्रॅव्हल केलं आहे. स्पीड जो मी नोटीस केलं तर ह्या ट्रेनची स्पीड जास्त आहे. 11:25ला आम्ही इथं BKCला पोचलो आणि 26ला विथिन अ मिनिट ट्रेन रिटर्न गेलेली आहे. ओव्हरऑल जर मी आपल्याला सांगेन ना, जे आपण जर्नी आज केली आहे ट्रेनमध्ये, ते आपण लोकांशी बोललो आणि प्रत्येक वर्गाचे लोक होते, म्हणजे ऑफिसवाले पण होते आणि नॉर्मल ट्रॅव्हल करणारेही लोक यामध्ये होते, ट्रॅव्हल करत होते. आणि सर्वांचं म्हणणं हेच होतं की त्यांचा वेळ आणि पैसा हे दोन्ही गोष्टी या ट्रॅव्हलमध्ये वाचणार आहे. ऑफिस ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर मुंबई सबर्बन आणि बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपल्याला जायचं असेल तर बघा इथे इन्फॉर्मेशन आहे. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स ENG ब्लॉक. एकदा आपण ट्रॅव्हल करून वरती आला तर लगेच आपल्याला म्हणजे कोणाला विचारायची आवश्यकता नाही, लगेच वरती गायडन्स दिलेले आहेत. कलेक्टर ऑफिस कोणत्या साईडला आहे आणि BKC कोणत्या साईडला आहे, म्हणजे आपल्याला इमिजिएटली आपण त्यातून एक्झिट करू शकतात. म्हणजे हे एक बेनिफिट आहे आणि खूप छान आहे, छान आणि मोठा बघा, एकदम स्पेसी आहे. म्हणजे गर्दीच्या वेळेला जेव्हा क्राऊड पण जर इथे आला तर भरपूर मोठा स्पेस आहे. आणि एवढा मोठा स्पेस मला वाटत नाही की जो आपला आता जो दुसरे मेट्रो आहे त्यांना एवढं मोठे स्पेस नाही, पण खूप छान पद्धतीने डिझाईन केलेला आहे. हा जो तिकीट काउंटर आहे, तिकीट काउंटरच्या बाजूला 2 वेंडिंग मशीन आहेत आणि त्याच्या लेफ्ट साईडला पण 3 वेंडिंग मशीन. म्हणजे ओव्हरऑल मला इथे 5 वेंडिंग मशीन दिसलेलं आहेत. म्हणजे आपल्याला तिकीट काढण्यामध्ये पण खूप इझी पडणार आहे. हे काम कंप्लीट करण्यामागे किती डेडिकेशन होतं आणि किती वेळ गेलेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी काय काय यांना मेहनत करावी लागली आणि कुठून कसे कनेक्टिव्हिटी होणार आहे हे आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. हे आपण पाहू शकतात. म्हणजे आपण इथे थोडा वेळ दिल्यानंतर कनेक्टिंग दी अनकनेक्टेड हा स्लोगन आहे. इथे आपल्याला एक बेसिक आयडिया भेटतो कार शेडपासून ते स्टेशन. तर BKC वरून आपण पुन्हा ट्रॅव्हल करणार आहोत आणि सँटाक्रूजला पण ट्रॅव्हल करू, कारण तिथून आपल्याला सोयीस्कर पडणार आहे. सिंगल दोन सिंगल. BKCला आपल्याला एक बेनिफिट आहे ना की जिथे मेट्रो थांबते ना तर दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म आहे. आपल्याला दोन्ही लेफ्ट साईड आणि राईट दोन्ही साईडने आपल्याला प्लॅटफॉर्म आहे आतमध्ये एंट्री करायला. आणि हे डोअर झालेले आहेत ओपन आणि आपण सँटाक्रूजला उतरलेलो आहोत. आम्ही JVLR वरून BKCला गेलो, BKC वरून आम्ही सँटाक्रूजला उतरलो आणि कमी वेळामध्ये एवढा प्रवास झाला ना. स्पीड आहे ना ट्रेनची, सुपर स्पीड मेंटेन करायला मिळत आहे. तर मला वाटतं ना अंडरग्राऊंड मेट्रोचा हा बेनिफिट आहे की एक ट्रेनला एक खूप छान स्पीड मेंटेन करायला मिळतं. तर मित्रांनो, हे आहे मुंबईचा फर्स्ट म्हणजे प्रथम अंडरग्राऊंड मेट्रो. आणि 5 ऑक्टोबरला आपले देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचा इनॉग्रेशन म्हणजेच उद्घाटन झालं. आणि RAJVLR टू BKC हे डिस्टन्स आहे 12.69 किलोमीटर. आणि हा प्रवास आम्ही JVLR टू BKC जे आम्ही कवर केलं ना ते 25 मिनिटामध्ये आम्ही कवर केलं. आज 7 तारीख आहे, तर आज पहिली सर्व्हिस स्टार्ट झालेली आहे. आणि मंडे टू सॅटर्डे ट्रेनचे टायमिंग्स असणार आहे सकाळी 6:30 ते रात्री 10:30पर्यंत आणि संडेला सकाळी 8:30 ते रात्री 10:30पर्यंत. हे गोष्ट आपण नोट करा. आणि असं पण असू शकतो की नंतर संडेला पण हे टायमिंग्स वगैरे चेंज होतील किंवा रेग्युलर करतील. पण मंडे टू सॅटर्डे सकाळी 6:30 ते रात्री 10:30पर्यंत.
त्याच्यामध्ये फिरण्याचा अनुभव घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही जाऊन आलो. खूपच चांगला अनुभव आला. आणि एक परदेशीमध्ये जशी मेट्रो चालते त्याप्रमाणे ह्या मेट्रोचं काम झालं आहे. आणि हे मुंबईकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे का त्यांना एवढा चांगला मेट्रोनी प्रवास करता येणार आहे. ह्याचा स्पीड खूप जास्त आहे, खूप चांगला स्पीड आहे. आणि म्हणजे स्टेशन पण जवळजवळ येत आहे. 2-2 मिनिटांनी स्टेशन येतात आणि स्पीड खूप चांगलं आहे याचं. आता पण मी सांताक्रूझ हायवेला मेट्रोवरून बाहेर आलो आहे. तर हा पूर्ण मी आपल्याला इथे ट्रॅफिक दाखवू शकतो का? हे पूर्ण ट्रॅफिक आहे, हा कम्प्लीट ट्रॅफिक हा दिसतो आपल्याला. हे पूर्ण ट्रॅफिक आहे. या ट्रॅफिकमधूनच लोकांना ट्रॅव्हल करायचं नाही आणि त्यासाठीच हा मेट्रो स्टार्ट करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, मी तर ट्रॅव्हल केलं. आता आपण कधी ट्रॅव्हल करायला येत आहे लवकर कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल करणार ना, तर आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपला अनुभव आपण ह्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आपल्याला मेट्रोबद्दल काय आवडलं, काय नाही आवडलं. कारण कसं आहे की ते जेव्हा आपण कमेंट्स करतात ना आणि जेव्हा हे डिपार्टमेंटपर्यंत पोहोचतात तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून ते सुधारणा करू शकतात. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा एस फॉर सूर्या.